संध्याकाळचा टाइम सुखाचं जावं, शांतीचं जावं, एंटरटेनिंग जावं, त्यासाठी वेगळं काहीतरी क्लब हाऊस किंवा इतर काहीतरी त्यांचं करण्याचे आमचे संकल्प आहे। मीरा रोड भाईंदरमध्ये आयुष्मान भारत कार्ड हे जास्त हॉस्पिटलमध्ये लागू करण्यासाठी हा आमचा संकल्प आहे। मीरा भाईंदरमध्ये सर मोठ्या प्रमाणात गावठाण आहे, गावठाणमधला हा शहर झाला, परंतु आजही प्रॉपर्टी कार्ड भेटले नाही, म्हणून ते सगळे गाववाले वंचित आहे की आमच्याकडे कुठलीही मालकी नाही, अंग्रेज कालापासून आम्ही राहतो, म्हणून जास्त सर लवकरात लवकर हे प्रॉपर्टी कार्ड त्यांना दिलं सर तर त्यांना दिलासा मिळतील। आणि हा आमचा संकल्प आहे की आम्ही या 5 वर्षामध्ये शासनामार्फत सर्वांना प्रॉपर्टी कार्ड देऊ सर। या मीरा भाईंदरमध्ये सर सामूहिक रिक्षा व्यवस्था आमचा संकल्प आहे की ज्या ठिकाणी शेअरिंग रिक्षा नाही, कारण की महाग पडते, त्या शेअरिंग रिक्षासाठी आम्ही प्रयत्न करू, हा आमचा संकल्प आहे। आता गणेश उत्सवामध्ये आपल्याला गणेश उत्सवाची मूर्ती हे विसर्जित करता येत नाही, शालू मातीची मूर्ती आणावी, परंतु काही ठिकाणी शक्यता नसले अजूनही पीओपी आहे, त्यासाठी अनेक ठिकाणी आम्ही कृत्रिम तलाव परमनंट तयार करू, हा आमचा संकल्प आहे, म्हणजे कुठली अवहेलना होणार नाही, हे आमचा संकल्प आहे। साहेब मीरा भाईंदरमध्ये मोठ्या प्रमाणात वारंवार आम्ही भाईंदरचं सगळं भ्रमण केलं, अनेक सोसायटींची नागरिकांची तक्रार आहे, पोलीस प्रशासनही आपल्या समोर आहे की या मीरा भाईंदर मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी डार्कनेस एरिया आहे त्या ठिकाणी असामाजिक तत्व फालतूगिरी असतात, बरेचशा ठिकाणी गांजे ड्रग ह्याचं सेवन होतो, पोलिसांना आम्ही कॉल करतो, पोलीस येईपर्यंत निघून जातात, पोलिसही घडी घडी कंटाळतात, एक्स्ट्रा फोर्स नाही, म्हणून आज आपण जाहीर करा, गृह खाता आपला आहे की या मीरा भाईंदरच्या ह्या कामाला थांबवण्यासाठी, ह्या रोखण्यासाठी आपण टोल फ्री नंबर आणि एक स्पेशल कॉड या पोलीस मार्फत तयार करावा, कुठेही तक्रार आली तर 5 मिनिटांमध्ये ते पोहोचू शकेल आणि अशा प्रकारचं थांबवता येईल, अशा प्रकारचं आज आपण घोषित करा सर। आणि ह्या शहराची गरज सुद्धा आहे सर, अनेक ह्या शहरामध्ये आमच्या संकल्प आहेत। मीरा भाईंदर हा वाढता शहर आहे, कोस्टल रोड सुद्धा आता मीरा भाईंदरमध्ये येतो आहे, कोस्टल रोड सुद्धा आता मीरा भाईंदरमध्ये येतो आहे। साहेब वारंवार आमचं टीका केली जाते, आमची लढत मित्र पक्षांबरोबर आहे, मित्र पक्ष हा लड़त है भाजपा आणि सेना की, लड़ाई है भाजपा और बीजेपी की, बीजेपी और सेना की, लेकिन वो दिखा ऐसे रहे कि नरेंद्र मेहता वर्सेस। साहब त्यांनी व्यक्तिगत त्यांचं उनका एजेंडा देखिए, मैनिफेस्टो देखिए, तो उन्होंने निकाला कांग्रेस कहती है कि हम परिवर्तन लाएंगे इस शहर के अंदर, लेकिन कांग्रेस को ये पता नहीं कि बहुमत के लिए 48 चाहिए, उन्होंने खड़े किए 32 और बात करते परिवर्तन की। हमारे मित्र पक्ष ने हम पे टीका आरोप किया, साहेब आपण आज येणार आहे, आपले मोठ्या प्रमाणात होर्डिंग लावले फक्त यासाठी मोदी साहेबांच्या नावावर आणि आपल्या नावावर मत मिळवण्यासाठी, इसलिए केवल होर्डिंग लगाए। अगर वाकई में प्यार था तो ज़्यादा दूर मत जाइए, ये जो बाहर गेट लगा है इसके अंदर जब उद्घाटन किया तो हमने कहा था हमारे मुख्यमंत्री जी का फोटो नहीं है, हमारे प्रधानमंत्री जी का फोटो नहीं है, तब केवल आपने अपना फोटो लगाया। इस शहर में आपने 100 उद्घाटन किए, तब हमारे मुख्यमंत्री जी का फोटो आपने नहीं लगाया, तब आपने देश के प्रधानमंत्री जी का फोटो नहीं लगाया। ये संकल्प लेते हम, ये संकल्प लेते कि महापौर बैठने के बाद ये सब रीति रिवाज से उद्घाटन को करेंगे और देश के जो हमारे संवैधानिक पदों पे उन सब का आदर और सम्मान के साथ हम नामकरण करेंगे, हम चोरी छिपे कुछ भी नहीं करेंगे। साहेब आम्हाला अनेकदा छळलं गेलं, मंत्री असताना आम्हाला अनेकदा दाबवलं गेलं, लेकिन ये शहर कभी रुकने वाला नहीं। या भारतीय जनता पक्षाचा जनाधार आहे आणि भारतीय जनता पक्षाने नेहमी मीरा भाईंदरला साथ सहकार्य दिलंय। मला बरंचसं काही बोलायचं आहे, पण माननीय मुख्यमंत्री साहेबांना इतर बैठकीला जायचं है। मैं आपसे इतना ही कहूँगा, ट्रिपल इंजन की सरकार का करिश्मा आपने देखा है, 14 से लेके 19 तक 5 साल में जिस तरह से डेवलपमेंट हुआ है उसके बाद कभी नहीं हुआ है, ना भूतो ना भविष्य। आपको भी पता है, हमें भी पता है, पत्रकार बंधु को भी पता है कि आने वाले समय में भारतीय जनता पार्टी की सत्ता इस मीरा भाईंदर में होगी, तो क्यों पड़े हो दूसरों के चक्कर में, सीधे सीधे भाजपा के उम्मीदवार को जिताए, सीधा सीधा काम करे, नगर सेवक होंगे, महापौर होंगे, मुख्यमंत्री होंगे, प्रधानमंत्री जी होंगे, काम फटाफट होगा। हमें किसी और रास्ते से आने की आवश्यकता नहीं है, तो ज्यादा से ज्यादा भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार आप चुने और फिर एक बार मीरा भाईंदर की सेवा करने का मौका हमें दे। साहेब उत्तनकर इकडे आलेले आहे, फादर आलेत का या ठिकाणी? या ठिकाणी फादरला विनंती करावी वरती। साहेब एक आपल्याकडे पहिला राई मोरवाला
हा कारशेड आणला होता, गाववाल्यांनी विरोध केला, आपण ते डोंगरीला घेऊन गेलो, मग डोंगरीवाल्यांनी सांगितलं पर्यावरणाचा नाश होणार आहे. आपण ह्या संदर्भात नागपूरमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांनी बैठक लावली होती आणि आपण अहवाल सादर करायला सांगितलं. साहेब आज आपण या शहराचा नागरिकांना आश्वासित करा की निवडणूक झाला आपण तो रद्द करणार, कारण या शहरामध्ये आश्वासन बरेचसे लोकांनी दिली पण कामं कोणी केली नाही. आपण साहेब ठणकून आज सांगा की आम्ही तो कारशेड काढणार. साहेब उत्तनमध्ये 50 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी कतलखाना बांधणार होतं, आपण तो फोन कॉल करून थांबवलं सर. परंतु उत्तनकराची चिंता अशी आहे की पहिलाच आमच्या डोक्यावर घनकचरा प्रकल्प आहे. आता उत्तनकर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कॅथलिक वस्ती आणि कोली समाज आहेत, त्यांना तो कतलखाना नको आहे. त्यांचं म्हणणं या भागात तुम्ही ते कतलखाना करू नका, आम्ही पहिलाच त्रस्त आहोत. तर तो कतलखाना मी आपल्याला आश्वासित करतो की मीरा भाईंदरच्या पहिल्या सभामध्ये आम्ही तो 37 खाली करून तो रद्द करू असं मी आपल्याला आश्वासित करतो. मी परत एकदा सर्वांचा मनापासून धन्यवाद करतो आणि माननीय मुख्यमंत्र्यांना मनापासून धन्यवाद करतो की आज ते आपले संकल्प मीरा भाईंदरसाठी वाटतील आणि मी काय मागितलं नाही तरी ते भरपूर काय देतील असं मला पूर्ण विश्वास आहे. परत एकदा सर्वांना विनंती करतो 15 तारखेला सर्वांनी भारतीय जनता पक्षाला मतदान करो. केवल और केवल भाजपा को ही करे, किसी और को नहीं करे, इस बात का आप ख्याल रखें. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असंख्य बहिणींचा पाठीराखा लाडका भाऊ सन्मान्य देवेंद्र फडणवीसजींना विनंती करत आहे का आपण अनावरण करण्यासाठी पुढे यावं आणि त्यांच्या शुभ हस्ते हे अनावरण होईल. महाराष्ट्राचे 18वे मुख्यमंत्री वयाच्या 22व्या वर्षी सगळ्यात कमी वयात महापौर झालेले, ग्रीनिच बुक ऑफ रेकॉर्ड असा इतिहास साहेबांच्या नावावर आहे. कारण साहेबांचा जन्म हा 22 तारखेलाच झाला होता आणि 22व्याच वर्षी सर्वात यंगेस्ट महापौर म्हणून त्यांना संबोधलं गेलं आणि त्यांच्याच शुभ हस्ते